हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात गट क्रमांक 11ची फायनल कट ऑफ कशी असू शकते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये लिस्टसह पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जे पुढे PDF दाखवत आहे, ही PDF तुम्हाला हवी असल्यास आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. तिथे तुम्हाला असणाऱ्या या सर्व PDF उपलब्ध आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला इथं जागा पहा. या ठिकाणी जागा जे आहेत टोटल 344 जागा. त्याच्यापैकी ओपन सर्वसाधारणच्या 57 जागा. इथं झूम करून वाटलं तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी 57 जागा. तर या 57 जागामध्ये इकडे जे येलो केलेले आहेत हे इथपर्यंत या ठिकाणी तुम्हाला 187 मार्कापर्यंत 187 इथपर्यंत असणारे हे ओपन जनरलमध्ये जातील. जागा जर वाढल्या नाही तर ही जे ॲड आहे ही पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईटवरची ॲड आहे. सध्यापर्यंत जागा वाढलेल्या कुठलेही अपडेट्स नाहीत. जागा वाढल्या तर ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेलच. तर 187 वाले सर्वच लागतील कास्टमधून, ओपनमधून असं मी अजिबात म्हणत नाही. कारण का इथं जर बघितलं तर जागा 57 आहेत, मात्र कॅन्डिडेट बरेच सारे असणारे आहेत 187 मार्कापर्यंत. त्याच्यामुळं हे जे खालचे काही असतील, हे खालचे काही कॅन्डिडेट 187 वाले हे यांच्या कास्टमधून बसतील, ह्याच्यात काही शंका नाही आहे. त्याच्यामुळं ओपनचा जो कट ऑफ आहे हा ओपनचा कट ऑफ 187 फिक्स आहे, याच्यात काहीही शंका नाही. पुढचे जे आपण कॅटेगरी वाईज आहेत ते आता आपण पाहूयात. तर कॅटेगरी वाईजमध्ये सुरुवातीला VJ-A कॅटेगरी. इकडे बघू शकता तुम्ही VJ-A कॅटेगरीला सर्वसाधारणमधून 4 जागा आहेत. मी 187चे इकडं कुठल्याच कॅटेगरीमध्ये काउंट केलेले नाहीत. त्याच्यामुळं मे बी त्या ठिकाणी एकांनी मार्क वर खाली होऊ शकतो, अन्यथा नाही. तसंही या ठिकाणी हा जो VJ-A कॅटेगरीचा 187 वाला एकही नाही इथं, त्याच्यामुळं ही काही कॅटेगरी खालीवरी होणार नाही. तर 4 जागा आहेत, पण इथं तुम्ही जर बघितलं तर या 4 जागांमध्ये इथं बघा 1 2 3 4, मग हे 3 असे का घेतलेत? तर आता मला यांच्यापैकी यांची डेट ऑफ बर्थ कोणाची जिथं दिलेली नाहीये. हे 7 लोकांचे म्हणजे खालच्या लगभग 5 लोकांचे मार्क हे समान आहेत, 184 आहेत या 5ही लोकांना. या 5 पैकी फक्त 2 सिलेक्ट होतील. या 5 पैकी फक्त 2 सिलेक्ट होतील. बाकीचे असणारे या ठिकाणी वेटिंगवर जातील. त्याचं कारण असं आहे की यांच्यापैकी डेट ऑफ बर्थ ज्याची कमी आहे, म्हणजेच 1991चा आहे एखादा आणि दुसरा 2002चा आहे, तर 91 वाल्याला प्रेफरन्स दिला जाईल, ना की 2002 वाल्याला. म्हणून या ठिकाणी मी 184 पर्यंतचे सर्वच घेतलेले आहेत. आलं लक्षात? आणि जे वेटिंगवर जातील त्यांनी घाबरायचं काही कारण नाही, कारण SRPFच्या बऱ्याचशा वेटिंग खुलतील. जसं मी मागे गट क्रमांक 4 बद्दल एक परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं होतं की तिथले 135 मुलं जे आहेत, लगभग तिथं 400च्या आसपास काहीतरी जागा होत्या, तर 135 मुलं हे अब्सेंट होते. कशासाठी? तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अब्सेंट राहिलेले होते. त्याचं कारण काय? तर ते जिल्हा पोलीसला सिलेक्ट झालेले होते. तसंच इकडं पण होईल. म्हणून त्या ठिकाणी वेटिंगवर असाल तरी काही काळजी करायचं कारण नाही. सुरुवातीच्या 1-2 वेटिंग खुलू शकतात. या असणाऱ्या 4-5 जाग्यामधले होऊ शकते. जास्त जागा असतील तर जास्त वेटिंग. तरी VJ-A कॅटेगरी किती कट ऑफ? तर तुमच्या समोर आहे 184. पुढची कॅटेगरी पाहूयात आपण या ठिकाणी. आता पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीच्या जागा जर बघितल्या, हे अजा म्हणजे या ठिकाणी ST टोटल जागा आहेत 24, त्याच्यापैकी 15 सर्वसाधारणला आहेत. 187 वाला मी या असणाऱ्या लाईनमध्ये घेतलेला नाही, कारण तो ओपनमध्ये होऊ शकतो. इकडं नाही बसला तर इकडं तर गॅरंटेड आहे. तर 15 जागेसाठी इथं तुम्ही जर काउंटिंग केली तर लगभग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे 15 झालेत. पण हा जर समजा 187 वाला एजमुळं तिकडं न बसता इकडे बसला तर होऊ शकतं
वरचा एक खाली सरकेल, अन्यथा नाही. जास्तीत जास्त या ठिकाणी लय खूप झालं समजा काही याच्यामध्ये काही जागा वगैरे वाढल्या तर होऊ शकते 178. पण सध्याच्या घडीनुसार ST जनरलचा जो कट ऑफ आहे तो इथं दाखवल्याप्रमाणे 179 मार्कावर लागेल, याच्यात काही शंका नाही. आलं लक्षात. पुढची कॅटेगरी पाहूयात. पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असतात. पुढची कॅटेगरी SEBC. टोटल जागा 34, सर्वसाधारणला 19. तर या 19 जागेसाठी या असणाऱ्या SEBC कॅटेगरीचा कट ऑफ हा इथं संपतो 185 मार्कावर. 19 आहेत पण इथं जास्तच सिलेक्ट केलेत. त्याचं कारण बघा, आता हे जे इथले प्रकल्पग्रस्तवाले आहेत, हे प्रकल्पग्रस्तवाले या ठिकाणी कदाचित या कास्टमधल्या प्रकल्पग्रस्तच्या जे जागा आहेत, जसं इकडं तुम्ही पाहू शकता, इथं या ठिकाणी 2 आहेत. तर हे 2 असणारे कदाचित SEBC प्रकल्पग्रस्तची जागा खाऊ शकतात. त्याच्यामुळं इथला हा जो कट ऑफ आहे तो 185 वरच थांबेल. पण याच्यातले काही लोक जे आहेत ते वेटिंगवर जाऊ शकतात. तर SEBC कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ या ठिकाणी किती लागेल तर 185 एवढा लागेल, याच्यात काही शंका नाही. आलं लक्षात. चला पुढची कॅटेगरी पाहूयात या ठिकाणी आपण. तर बघा, पुढची कॅटेगरी या ठिकाणी SC कॅटेगरी आहे. तर SC कॅटेगरीच्या सुरुवातीला जागा जर बघितल्या तर टोटल 45 जागा, त्याच्यापैकी 28 जागा या सर्वसाधारणला आहेत. तर SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी 181 मार्कावर इथं संपतो. या ठिकाणी इथं 181 मार्क. SC सर्वसाधारण 181 मार्क. हे जे येल्लो केलेले आहेत हे सर्व असणारे या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये असतील. फक्त 181 शेवटचे एवढे जे आहे त्याचं कारण मी परत तेच नाही सांगत बसणार, कारण इथं यांचे डेट ऑफ बर्थ माहीत नसल्यामुळं मला सर्वांना या ठिकाणी येल्लो म्हणजेच या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये टाकावं लागलेला आहे. आलं लक्षात. पुढची कॅटेगरी पाहूया त्या ठिकाणी आपण. पुढची कॅटेगरी या ठिकाणी SBC कॅटेगरी. तर SBC म्हणजे विमाप्रच्या सर्वसाधारणच्या जागा आहेत 6. तर या 6 जागासाठीचा कट ऑफ हा 182 मार्कावर बसलेला आहे. 182 SBC सर्वसाधारण या ठिकाणी 182. ही PDF आपली या चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. तिथं तुम्ही निवांत घेऊन असणारं पाहू शकता डाउनलोड करून. पुढची कॅटेगरी पाहूयात. पुढची कॅटेगरी OBC कॅटेगरी. तर OBC कॅटेगरी जागा भरपूर होत्या. OBCला टोटल असणाऱ्या 65 पैकी 40 जागा या ठिकाणी असणाऱ्या सर्वसाधारणला होत्या. तर या सर्वसाधारण OBCचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी 185 वर बसत आहे. 185 इथला हा कॅन्डिडेट पाहू शकता 185 वर. पण मी परत एक वेळ सांगतो की सर्वच 185 वाले सिलेक्ट असतील याच्यामध्ये शंका आहे. आलं लक्षात. चला पुढची कॅटेगरी पाहूयात. पुढची कॅटेगरी आहे NTD कॅटेगरी. तर NTD कॅटेगरीच्या जागा सर्वसाधारणच्या 6 आणि इथं 6 असणाऱ्या सर्वच कॅन्डिडेट जे आहेत हे 7ला 7 कॅन्डिडेट, 1 2 3 4 5 6 7. तर हे 7ला 7 कॅन्डिडेट 186 वाले आहेत. विचार करा, 186 वरच असणारा NTDचा कट ऑफ बसेल, त्याच्या खाली काही यायची शक्यता नाही आहे. आलं लक्षात. चला पुढची कॅटेगरी NTC कॅटेगरी पाहूयात. पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारावर पाहायला भेटत असतात. पुढची NTC कॅटेगरी सर्वसाधारणच्या जागा 6, पण इथं कॅन्डिडेट भरपूर सारे सिलेक्ट केलेत. कारण त्याचं कारण आहे शेवटला 185 वाले बरेच सारे कॅन्डिडेट आहेत, म्हणून यांचा कट ऑफ हा 185 वर लागेल. मग तुम्ही म्हणताल 185 वर तर मग कोणाला घेतील. तर मी याच्या पहिलेही बोललेलं आहे की जो वयानं मोठा तो असणारा आत होईल, जो लहान तो वेटिंग लिस्टवर जाईल. पण मी परत एक वेळ सांगतो, वेटिंग लिस्ट खुलेल, याच्यात काही शंका नाही. पुढची कॅटेगरी NTB कॅटेगरी पाहूयात आता. NTB कॅटेगरीला जागा असणारे इकडे बघितल्या तर सर्वसाधारणला 8 जागा होत्या. यांचा कट ऑफ मात्र 182 वर लागेल. कितीवर? 182 NTB. इथं शेवटचा कॅन्डिडेट 182 वाला घेतलेला आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात. या ठिकाणी EWS शेवटची कॅटेगरी. EWSच्या जागा बघितल्या तर सर्वसाधारणच्या 19 आहेत
आणि यांचा कट ऑफ हा 185 वर EWS जनरलचा बसेल. आता बाकी तुम्ही म्हणणार हे माजी सैनिक आहेत, खेळाडू आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, अंशकालीन पदवीधर आहेत, तर यांचं काढणं थोडंसं मुश्किल आहे भावांनो. त्याच्यामुळं ते जे लिस्ट आहे ती लवकरात लवकर असणारी 1-2 दिवसात येईलच. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. वाटलंच तुम्ही असणार ही PDF डाउनलोड करून घ्या आणि तिथं तुम्ही शोधू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर आपलं चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल, आणि इथं सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.